VSIची नियामक मंडळाची पण बैठक झाली आणि VSIने राज्यातल्या सर्व साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, प्रमुखांना बोलवलेलं होतं आणि या साखर कारखानदारीमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, मग डिस्टलरीमधले असतील, कोजनमधले असतील किंवा सोलरच्या संदर्भातले पण काही अडचणी आत्ता सांगितल्या. रूफटॉपवर जर तुम्हाला सोलर पॅनल बसवायचं असेल तर काही असेल, अशा अनेक विषयाच्या संदर्भामध्ये किंवा इफिशियन्सी वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, अशा या सगळ्याच्या बद्दल साधक बाधक चर्चा झाली. आणि त्याच्यात आणखीन एक महत्त्वाची चर्चा होती, ती म्हणजे AIची होती. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या गोष्टीचा वापर करून सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी अंतर्भाव केलेला आहे. त्यावेळेस आपलं कृषी क्षेत्र पण ह्याच्यामध्ये मागं राहायला नको म्हणून आम्ही सरकार म्हणून पण प्रयत्न करत आहे, परंतु त्याचबरोबर VSI हे एक महत्त्वाचे संशोधन केंद्र आहे आणि त्याच्यामुळे ह्यांनी पण यंदा साधारण 5,000 शेतकऱ्यांना, आपल्याला पहिले होते 9,250, आता 18,250 रुपये इन्सेंटिव्ह हेक्टरी द्यायचा निर्णय घेतलेला आहे. बाकीचे 6,750 रुपये साधारण ते कारखाने भरतील. अशा पद्धतीनं हेक्टरी 25,000 रुपये त्या शेतकऱ्याला, त्या लाभार्थ्याला द्यायचं ठरवलं गेलेलं आहे. आणि 3 रुपयाला जे रोप होतं ते 2 रुपये किंमत केलेली आहे. त्याच्यात 1 रुपया इन्सेंटिव्ह प्रति रोपाला द्यायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं साधारण हेक्टरी 12,000 ते 12,500 रोपं लागतात. तर त्याचा विचार केला तर जवळपास 24,000 ते 25,000 रुपये किंमत होती, ती शेतकऱ्यांनी मात्र भरायची. त्यांना स्वतःचं ठिबक करावं लागेल. अशा पद्धतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आणि त्याच्याबद्दल सगळ्यांना आज माहिती देण्यात आली. अर्थात कुठले 5,000 शेतकरी तर जे फर्स्ट कम फर्स्ट येतील त्या 5,000 शेतकऱ्यांना हा बेनिफिट दिला जाईल. यदा कदाचित महाराष्ट्रातल्या काही भागातल्या शेतकरी 5,000 पेक्षा जास्त वर आले तर मी तिथं सुतवाच असं केलं की त्यांच्याबद्दल कृषी मंत्रालय काय तो निर्णय घेईल. मी कृषी मंत्र्यांशी आणि राज्याच्या प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलून त्याच्यातनं मार्ग त्या ठिकाणी काढेल. कारण मला जो अनुभव आहे, एकदा शेतकऱ्यांनी दुसऱ्याच्या कुणाच्या शेतावर AIचा वापर केल्यानंतर ऊस घेतला तर पाण्याची बचत होती, खताची बचत होती, टनेज वाढतं, अशा बऱ्याच काही गोष्टी होतात आणि जमिनीचाही पोत चांगला राहतो. तर शेतकरी पुढच्या वर्षी, आणि ही योजना म्हणजे VSIची ही यंदाच्या वर्षी करताच आहे, पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना एकदा अंदाज आला किंवा टनेज जास्त निघतं तर मग शेतकरी पुढे येतील. मग त्यावेळेस मात्र राज्य सरकार जे काही धोरण ठरवायला पाहिजे, काही इन्सेंटिव्ह द्यायला पाहिजे, त्याबद्दलचा निर्णय राज्य सरकार. मागच्या वेळी राज्य सरकारने निर्णय घेतला की नुकसानग्रस्त भागांना कारखानदारांकडून 15 रुपये घेण्यासंदर्भातला, त्यावर पवार साहेब म्हटले 15 रुपये, 1 मिनिट, 15 रुपयाचा नव्हता निर्णय झाला. 5 रुपये हे पूरग्रस्तांना देण्याच्या बद्दलचा तिथं चर्चा झाली आणि 10 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या करता चर्चा झाली. ही वस्तुस्थिती खरी आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पण सर्वांना आव्हान केलं की बाबा, आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं आम्ही करोडो रुपये गोरगरीब जे कोणी ज्यांची तब्येत म्हणजे ज्यांना मदत, वैद्यकीय मदत केली गेली पाहिजे, त्यांना स्वतःला तो खर्च झेपत नाही, अशांच्याकरता आपण देत असतो. तर काय हरकत आहे तुम्ही दिली तर, अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केलेला होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कुठलाही निर्णय झाला तर त्याला वेगवेगळे मतप्रवाह असतात. प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. अहो, त्या संदर्भात पुराच्यामुळं पूरग्रस्त भागात मोठ्या ऊसाचं, लहान ऊसाचं जे नुकसान झालंय त्याला काय शेतकऱ्यांनी निर्णय घेतला पाहिजे किंवा त्याच्या संदर्भातले आता पुढची कारवाई केली पाहिजे, याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यात त्यांनी प्रेझेंटेशन पण दिलं, ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि तशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी करावं, साखर कारखान्यांनी करावं असं आवाहन केलं. बहुतेक शेतकरी कुठल्या ना कुठल्या सहकारी साखर कारखाना किंवा खाजगी कारखान्याशी संबंधित असतात. आता त्यांनी आपापल्या भागातल्या शेतकऱ्यांच्या मध्ये उद्या त्याच्याबद्दल पूर्णपणे VCवर
जेवढे काही कारखाने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील त्या सगळ्यांना VC वर ते पुन्हा दाखवलं जाणार आहे. दादा, आपल्या पक्षातील आमदार संग्राम जगताप यांनी काल वक्तव्य केलेलं होतं की तू काल नव्हता का माझ्याबरोबर? नाही, तुम्ही आज नोटीस पाठवली दादा. अहो, मग मी काल सांगितलं होतं ना की हे पक्षाच्या विचारधारेला धरून नाहीये, याबद्दल आम्हाला त्यांना नोटीस काढावी लागेल असं मी सांगितलेलं होतं. तशा पद्धतीनं नोटीस काढलेली. शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सभासद असला, सदस्य असला, तर त्या पक्षाच्या विचारधारेपासून तुम्ही काही जरी बोलायला लागला तर कुठलाच पक्ष ते सहन करणार नाही. म्हणून नोटीस दिलेली आहे. काही प्रोसिजर असतील. नोटीस दिल्यानंतर त्याला काय उत्तर येतं ते उत्तर आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. रोहित पवार काल त्यांनी पत्रकार बाकीच्यांना मला काही बोलायचं नाही. मी तुला नेहमी सांगतो, तो लोक मला इतके वर्ष ओळखतो. मी इथं जे VSIच्या मीटिंगला झालं ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. पुढं साधारण आम्ही कृषी विभाग काय करणार आहे ते सांगितलेलं आहे. राज्य सरकारची भूमिका त्या ठिकाणी सांगितलेली आहे. परंतु तुम्हाला बऱ्याच जणांना ह्याच्यात इंटरेस्ट नसतो. हा असं म्हणला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि त्यांनी तसं केलं त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला काही फरक पडत नाही. हा, दिवाळीच्या आधी दादा, दिवाळीच्या आधी देण्याचा प्रयत्न आहे. मी मुंबईला जाणं उद्या आहे. मी उद्याच्याला चीफ सेक्रेटरीला पण दुपारी बोलवलंय. आम्ही सगळ्या जिथं ही पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांचे सगळ्यांचे रिपोर्ट शेतकऱ्यांचे आलेत का? रिपोर्ट आल्या आमचे जे काही तरतूद करायची किंवा जो काही निधी उपलब्ध करायचा तो आम्ही तयार ठेवलेला आहे. आम्ही ताबडतोब DBTद्वारे त्यांच्या अकाउंटला पैसे पाठवले.